आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शरद पवारांची भूमिका। कारण का अशा प्रकारे बेरजेचं राजकारण करणं, पक्षांना सोबत घेणं, समीकरणं जुळवून आणणं यामध्ये शरद पवारांचा हात कुणीही धरू शकत नाही। तर सध्या आपण गेल्या काही काळातल्या घडामोडी पाहिल्या तर काँग्रेसने सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि मनसेला सोबत घेण्यासाठी सुद्धा शरद पवार सकारात्मक असल्याचं कळतंय। शरद पवार या सगळ्या पेच प्रसंगामध्ये नेमकी काय भूमिका बजावतात याकडेही लक्ष असेल। काय अपडेट्स आहेत त्याबद्दल? प्रज्ञा, आपण बघितलं 2 आठवड्यापूर्वी मुंबई काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते आणि त्यांचं हे म्हणणं होतं की समविचारी पक्ष ज्यांची युती आधीपासून आहे त्यांनी एकत्र यावं, मग मुंबई काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने आपल्यासोबत यावं असं एक प्रकारे म्हणणं मुंबई काँग्रेसचं होतं। आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये शरद पवारांनी मार्गदर्शन आणि काही सूचना दिल्या, काही कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि स्थानिक नेत्यांचं म्हणणं जाणून घेतलं आणि एकमताने असा निर्णय झाला की आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊयात। आणि जसं तू म्हणाली की बेरजेचं राजकारण शरद पवार करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे जर महाविकास आघाडी जर एक संघ राहिली किंवा महाविकास आघाडीसोबत जर मनसे एकत्र येत असेल तर नक्कीच ही ताकद वाढणारी आहे आणि महायुतीच्या समोर जर निवडणूक लढवायची असेल तर एकत्रित येऊनच ही निवडणूक लढवली पाहिजे अशाच प्रकारचं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचं आहे। आणि शरद पवार यासाठीचे प्रयत्न करतात, जसं उद्धव ठाकरे प्रयत्न करतील की काँग्रेससोबत राहावं तसं शरद पवार सुद्धा हे प्रयत्न करतील की काँग्रेसनी आपली साथ द्यावी आणि महाविकास आघाडी आणि यामध्ये मनसे पक्षाला सुद्धा सामावून घ्यावं। आता नेमकं मुंबई काँग्रेस पुढे जसं आपण बघितलं की ते अजूनही पूर्ण स्वबळावर जाण्यासाठी ठाम आहे, तर नक्कीच हायकमांडशी बोलून किंवा असंही कळतंय की राहुल गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल असतील किंवा रमेश चन्नीताला असतील यांच्याशी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार बोलून यावर मार्ग काढतील आणि मग महाविकास आघाडी प्लस मनसे हे समीकरण आपल्याला या महापालिका निवडणुकीसाठी पाहायला मिळू शकतं। मात्र अधिकृतरित्या कुठलीही चर्चा या संदर्भात झालेली नाही आणि त्यामुळेच जेव्हा चर्चा होईल तेव्हा चर्चा होईल, काँग्रेस सोबत येईल नाही येईल हे स्पष्ट नाही आहे। मात्र ठाकरे बंधू हे आपल्या जागा वाटपाची चर्चा पुढे घेऊन जात आहेत, आपली रणनीती पुढे घेऊन जात आहेत आणि तशा प्रकारच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना, आपल्या स्थानिक नेत्यांना दिलेल्या आहेत, काही नेत्यांना जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि हे जागा वाटप कुठल्याही तिढ्यात न होता किंवा तिढा निर्माण न होता अगदी सुलभ पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून ठाकरे बंधू आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात। शिवाय काही मुद्दे आपण बघितलं, मराठीचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे, शिवाय इतर काही मुद्दे जे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत या मुद्द्यांवर सुद्धा एक मत आपल्याला ठाकरे बंधूंचं पाहायला मिळते। मतचोरीचा मुद्दा असेल किंवा आता प्रारूप मतदार यादीतील दुबार मतदारांचा मुद्दा असेल, शिवाय आपण बघितलं मुंबई IIT मध्ये ज्या प्रकारे केंद्रीय राज्यमंत्री येतात आणि एक वक्तव्य करतात, त्यानंतर आपण दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका बघितली, मुंबई आणि बॉम्बेचा जो वाद होता त्या संदर्भात सुद्धा दोन्ही भावांनी प्रखरपणे भूमिका मांडली। त्यामुळे अशा काही मुद्द्यांवर हे चर्चा पुढे जाणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.